मीटर रिकॅलिब्रेशन सेंटर चालकांकडून वाहन तपासणीस निरीक्षक आरटीओ यांच्या संगनमताने जीएसटी घोटाळा होत असून मीटर रिकॅलिब्रेशनमुळे रिक्षाचालकांची आर्थिक पिळवणूक होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केला असून नियमबाह्य मीटर रिकॅलिब्रेशन तात्काळ थांबवून चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे। मीटर रिकॅलिब्रेशन घोटाळ्याबाबत कल्याणमध्ये रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर निदर्शने करत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन दिले आहे। कारण असं आहे की शासनाने आम्हाला परिवहन विभागाने तो 23 रुपये मीटर दर होता तो 26 केला। त्या अनुषंगाने प्रशासनाने मीटर कॅलिब्रेशनचे दर ते ठरवून दिले, 700 रुपये दर ठरवून गेले त्या जीएसटी सगट। पण आज तर मला माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10 हजार मीटरच्या पावत्या तयार झाल्यात, पण त्याचे मीटरची पावती आणि जीएसटीची पावती आमच्या कुठल्याही रिक्षा चालकाला मिळाली नाही। हा मोठा जीएसटी घोटाळा आहे, मीटर पावती घोटाळा आहे। आम्ही वारंवार गेले 10 दिवसापासून मी त्या बारकुल साहेबांच्या मागे लागलो आहे। ते मीटरवाले आमच्या रिक्षा चालकांना ते मीटर पावती बनवत आहेत, त्यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जीएसटीची पावती देत नाहीये, पक्की पावती देत नाहीये आणि आपले लोक जे अधिकारी आहे सरळ शिक्के मारून त्यांना मीटर सील करत आहे। तर या अनुषंगाने ही शासनाची आणि आमच्या रिक्षा चालकांची ग्राहक म्हणून ही आमची घोर फसवणूक आहे। ते आमचे जीएसटीचे पैसे पावती सगट घेतलेले आहे, एक तर ते परत करावे, नाही तर आम्हाला आमच्या जीएसटीच्या पावती आम्हाला ते 8 ते 10 हजार रिक्षा चालकांना दिलेल्या आहे त्या पावत्या, त्या पावत्या आम्हाला दिल्या पाहिजे। त्या देणार नसेल तर आम्ही कायदेशीर कारवाई या प्रशासनाच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही। साधारण 8 ते 10 हजार रिक्षा चालकांनी आतापर्यंत मीटर पावत्या बनवल्या, त्यामध्ये एकालाही मीटर पावती फक्त मीटर पावती देण्यात आले, त्यामध्ये जीएसटीची पावती दिलेली नाहीये आणि पक्का बिल दिली नाही। आणि प्रशासन ठरवून दिलं होतं की याच्यावर तुम्हाला मीटर पावती आणि जीएसटीचे बिल देण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांनी असं कुठल्याही मीटर जीएसटीचं बिल आलं की नाही न बघताच मीटर सील केलं आणि मीटर पावतीवर त्यांनी स्टॅम्पिंग करून दिलेले। 700 रुपये आकारले जातात, ते मला वाटतं 18 ते 22% जीएसटी आहे त्याच्यावर। पण जीएसटीचे म्हणजे आमचे 150 रुपये ते जास्त घेत आहे ना आमच्याकडनं जीएसटीचे पैसे, पण त्याचे जीएसटी घेत आहे, आम्ही भरतोय शासनाला 700 रुपये, आमचे रिक्षा चालक आहे त्यांना पण देत आहे, मग त्याची आम्हाला त्याची पावती द्यायला पाहिजे ना। आज आपण एखाद्या दुकानात जातो, आम्ही बिल घेतो, तर बिल घेताना जीएसटी लागून बिल येतं ना, ते आम्हाला कुठल्याही या 12 मीटरवाल्यांनी दिलेलं नाहीये। या आज मी याच्यासाठी आम्ही गेले 10 दिवस मी उपप्रादेशिक अधिकारी कल्याण बारकुल साहेब यांच्या मी कानावर टाकत आलो की आम्हाला कुठल्या प्रकारची जीएसटीची पावती आणि पक्का बिल देत नाही। तुम्ही यांना या मीटरवाल्यांना यांना परवानगी दिली, कुठल्या आधारे दिली याचंही पत्र आम्ही दिलं, याची कुठली आम्हाला माहिती दिलेली नाहीये। काय कारण की ह्या मीटरवाल्याने आमच्या काही रिक्षा चालकांची गेल्या वेळेस जेव्हा आम्हाला मीटरचं 23 झालं होतं, काही लोकांनी याची तेव्हाही फसवणूक केली होती, त्याच मीटरवाल्याने याच्यामध्ये त्यांनाच वापस परवानगी देण्यात आली प्रशासनाकडून। याचा आम्ही जाहीर निषेध करतो, याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ते जीएसटीचं बुडवलेलं आहे शासनाचा आणि आमच्या जीएसटी आम्हाला ती पावती देत नाही, तेव्हासाठी आम्ही आमचे रिक्षा चालक मला वाटतं कल्याण शहर कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ गप्प बसणार नाही। या विरोधात त्यांनी हा घोटाळा केलाय, याच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तेव्हा सर आम्ही प्रणव दादा पेनकर यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन करण्यात येईल ते आम्हाला उद्या मोर्चा करण्याची वेळ आली तरी चालेल, त्या काही वेळेस आम्हाला रिक्षा बंद करण्याची वेळ आली तरी चालेल, ती आम्ही करू। आम्ही हेच सांगू शकतो का आम्हाला आज फक्त लुटायचेच बाकी राहिलेले, कपडे काढायचेच बाकी ठेवलेले, फक्त पैसे लागतात इथे। ये है MMR यानी कि मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन। इस एरिया का महत्वपूर्ण हिस्सा है ये डोंबिवली शहर। डोंबिवली शहर महाराष्ट्र के सांस्कृतिक उपराजधानी के नाम से मशहूर है। न केवल संस्कृति बल्कि शिक्षा और उद्योग क्षेत्रों में भी ये अग्रणी शहर है। इसीलिए भारत सरकार ने स्मार्ट सिटी के अगले पड़ाव में इस शहर को शामिल किया है। इसके अलावा सरकार ने डोंबिवली शहर को कुछ महत्वपूर्ण परिवहन प्रोजेक्ट्स का प्रमुख केंद्र बनाया है, जैसे कि कटई ऐरोली मोटागांव रिंग रोड, मोटागांव थाने ब्रिज। कनेक्टिविटी के इन नए विकल्प से डोंबिवली से थाने
नई मुंबई तथा मुंबई तक पहुंचने में जो समय लगता है उसमें बचत होगी। सरकार का और एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट है मेट्रो 12, जहां डोंबिवली शहर में मानपाड़ा, डोंबिवली MIDC, सोनारपाड़ा जैसे महत्वपूर्ण स्टेशंस मौजूद होंगे। इसी के साथ विरार अलीबाग मल्टी मॉडल कॉरिडोर प्रोजेक्ट से भी डोंबिवली शहर को बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी। विकास के पथ पर तेजी से चलने वाले इस शहर का परिवहन के अन्य विकल्पों द्वारा अलग अलग शहरों से जुड़ना शहर के विकास को और भी गतिशील बनाएगा, जिससे इस शहर का व्यावसायिक और व्यावहारिक मूल्य कई गुना बढ़ रहा है अपना एक सपना हो, खुद का घर अपना खुद का एक घर हो, ये हर किसी का सपना होता है। ये ड्रीम होम अगर डोंबिवली जैसे विकसनशील क्षेत्र में हो तो सोने पे सुहागा। परंपरा, संस्कृति तथा राष्ट्र के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले इस शहर में अष्टविनायक कंस्ट्रक्शन लेकर आ रहे हैं अपना अगला प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन। डोंबिवली के तुकाराम चौक, कल्याणशील रोड, दावड़ी प्रयाग एरिया में है विधि इम्प्रेशन। विधि इम्प्रेशन आपको बेहतरीन सुविधाएं प्रदान करता है। दैनंदिन जरूरतों को पूरा करने वाली चीजें इस प्रोजेक्ट के लोकेशन से आसपास ही मौजूद है। ये लोकेशन ऐसा केंद्र है जहां वेंकटेश पेट्रोल पंप, पाटीदार भवन, सेंट जॉन स्कूल तथा कई कॉलेजेस और रिलायंस मार्ट जैसे सभी प्रकार के सुपरमार्केट कुछ ही मिनटों की दूरी पे है। इसी के साथ साथ सभी धर्मों के प्रार्थना स्थल जैसे श्री दत्त मंदिर, भगवान शिवजी का मंदिर तथा जैन मंदिर और चर्च भी कुछ ही मिनटों की दूरी पे है। विधि इम्प्रेशन प्रोजेक्ट के पास से ही जाता है DP रोड। वहां से भी आपको बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी जो सीधा कनेक्ट करेगी सोनारपाड़ा मेट्रो स्टेशन तथा डोंबिवली MIDC मेट्रो स्टेशन। संपन्नता और सुसज्जता के साथ बनाया गया है विधि इम्प्रेशन प्रोजेक्ट। कोई धार्मिक विधि में आने वाली मंगलमय पवित्रता आपके जीवन में लाएगी प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन, जहां हम बेहतरीन जीवन सुविधाएं प्रदान कर रहे हैं। आपके खुद के घर की खुशी को बढ़ावा देने के लिए यहाँ क्रिकेट टर्फ, बास्केटबॉल, फुटबॉल ग्राउंड, जॉगिंग ट्रैक, मिनी पार्टी हॉल, फाउंटेन जैसी सुविधाएं मौजूद हैं। आपके लाइफस्टाइल को प्रभावित करने वाला प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन। ग्राउंड प्लस 19 मंजिलों का विधि इम्प्रेशन कमर्शियल तथा पार्किंग सुविधाओं से संपन्न है। घर का सपना जल्दी पूरा होगा अपना।